इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांबाबतच अट आता शिथिल करण्यात आली आहे. यापूर्वी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करून द्यावे लागत होते. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत MST, CET, नीट, JEE यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घ्यावी लागत होती. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी हा अतिरिक्त खर्च परवडणारा नव्हता. परिणामी अनेकांना गावी परत जावे लागत होते आणि त्यांच्या अभ्यासात खंड पडत होता. मात्र आता या अटीतून विद्यार्थ्यांची सुटका झाली असून परीक्षा संपल्यानंतरही त्यांना वसतिगृहातच राहता येणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी वर्ग, सराव आणि स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक सोयीस्करपणे करता येणार आहे. पहा काय म्हणाले सहाय्यक आयुक्त योगेश पाटील. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 12 शासकीय वसतिगृह चालवली जातात. त्याच्यापैकी 7 मुलींची आणि 5 मुलींची वसतिगृह आहेत. या वसतिगृहांमुळे मध्ये मिळून एकूण 1000 विद्यार्थी सध्या प्रवेशित आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या 28 मार्च 2026 रोजीच्या परिपत्रकान्वये 11वी-12वीमध्ये जी मुलं शिकत आहेत आमच्या वसतिगृहात राहत असलेली, त्या मुलांना समर क्लासेस करण्यासाठी म्हणजे उन्हाळी सुट्टीतले काही वर्ग करण्यासाठी, शिकवणी वर्ग करण्यासाठी त्यांना आम्ही वसतिगृहात राहण्याची मुभा आपण करून दिली आहे. त्याच्यामुळे या कालावधीमध्ये त्यांना वसतिगृहात राहण्याची त्यांची व्यवस्था होणार आहे आणि यामुळे मुलांना दुसरीकडे कुठे रूम बघण्याची आवश्यकता नाही, काही नाही. आणि त्यांना त्यांच्या करिअरसाठी जे काही क्लासेस वगैरे घ्यायचे असतील ते आमच्या वसतिगृहामध्ये ते घेऊ शकणार आहे. परंतु या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना कोणतेही वेगळे भत्ते आणि साहित्य पुरवठा केला जाणार नाही, शालेय साहित्य पुरवठा केला जाणार नाही. तथापि त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था आमची केली जाणार आहे.